कसा ते 8 रुपयाचा भाव आहे त्यांचा, एका लाभार्थ्याला 8 रुपयामध्ये आता 24 रुपये मागतोय आम्ही, तरी द्यायला तयार नाही. 24 नाही 16 रुपये मागतोय आम्ही. 24 एकाला डबल आणि एकाला 16. गरोदर स्तनाला 24 आहे, लाभार्थ्याला 16 आहे. दिलाच पाहिजे. हो, मग त्यांना आता दिला पाहिजे ना. म्हणजे पिढी आम्ही घडवतो, सगळं आम्ही करतो, सगळं व्यवस्थित तुमचं काम गल्ली ते दिल्लीपर्यंत करतो, तरी सुद्धा तुम्ही आहे त्याच जागेवर आहात. तुम्ही अंगणवाडीचा विचारच करायला मागत नाही कर्मचाऱ्यांचा. आणि एक महिलांचा मोठा मोप आहे तिथे, असं नाहीये. मग आता त्यांच्यावर आता आमच्यावर एक आम्ही करणार आहे की शेवटी आम्ही त्यांना सत्तेतून खाली घेणार आहे. कारण आमच्याकडे गाव आहे, आमच्या मागे एका गावामध्ये 1, 2, 3, 4 अंगणवाड्या आहेत. सर्वे पण त्यांना आहे भरपूर. आम्ही सांगू शकतो त्यांना की कोणाला मतदान करायचं, कोणाला करायचं. आम्हाला आता ग्रामपंचायतीच्या लोकांनी पण पाठिंबा दिलाय आजूबाजू सगळ्यांनी की आम्ही हे आमच्याकडे आले ना तरी आम्ही हे करणार नाही. आमचा सर्वच पाठिंबा तुम्हाला आहे. आम्ही आमचं ग्रामपंचायत लोकांकडे जातोय ना की हे असं तुमच्याकडे आलं तर तुम्ही जेव्हा महिला संपावर जातात तेव्हा तुम्हाला कुपोषण आठवतं आणि तुम्ही धान्य पाठवता ते किडका पाठवता धान्य, तेव्हा कुपोषण नसतं का? तेव्हा मिठाचा पत्ता नाही तुमचा, तांदळाचा पत्ता नसतो, कुठला तरी किडका धान्य गोदामात ठेवलेलं आम्हाला देता. आमच्या महिला गुपचूप वाटतात, नंतर त्याच्यावर शिरजोरी करतात. जर चांगलं कोणी बोलायला लागेल की त्याला दाबून ठेवता तुम्ही. आता तुम्हाला कुपोषण कसं काय आठवतं? हा आमचा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही आमच्यासाठीच लढतो असं नाही. आमचे जे लाभार्थी आहेत, जे समाजामध्ये आमच्या गरोदर माता आहे, बंधू भगिनी जे आहेत, जी पिढी घडवतो, ह्यांचं सुद्धा कुपोषण न होता ते सुदृढ झाली पाहिजे. आम्ही आमच्यासाठीच भांडतो किंवा आमच्या मानधनासाठी भांडतो नाही. आम्ही मानधन का मागतो? ती महागाई बघून मागतोय. 10,000 देता तुम्ही, फक्त 10,000 देताय, काहीच नाही, त्याला अर्थच नाहीये. असं आमचं सरकारची भांडण आहे. आणि मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री 2-2 आहेत, कसलाही विचार नाहीये त्यांना आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांचा. तर हे असं चालणार नाही. हे आम्ही त्यांची शिरजोरी चालणार नाही, त्यांची हुकुमशाही आम्ही ऐकणार नाही. आणि आम्हाला जे सत्तेत आम्हाला त्यांना खायला पाहिजे. आणि कसं आम्ही